स्वागताचे चक्क बॅनर लावले शहरात। तेव्हा नागेश पाटील यांनी जो निर्णय घेतला हे हिंगोली लोकसभेच्या विकासासाठी, त्यांना माहीत आहे गेल्या 2 वर्षापासून हिंगोली लोकसभेचा विकास पूर्ण रखडून गेला आणि आज जो त्यांनी निर्णय घेतला खऱ्या अर्थानं त्यांना माहीत आहे की आपल्या हिंगोली लोकसभेचा जर विकास व्हायचा असेल तर एकमेव एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं हे तुम्हाला सांगतो काळाची गरज आहे। आणि डॅशिंग नेतृत्व, धडाडीचं नेतृत्व, लोकांच्या सुखादुखामध्ये धावून जाणारं नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत। त्यानं जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं हिंगोली लोकसभेच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो। बरं, ते असं म्हणतात की ते हैदराबाद मार्गे दिल्लीला गेले, तुम्हाला याची कल्पना होती का? काही दिवसापूर्वी तुम्हाला त्यांनी कळवलं होतं का मी येणार आहे तुमच्याकडे? नाही, मला एक ध्यानात ठेवा, मला वाटतं की 1 वर्षाच्या पूर्वीच मी सांगितलं होतं की सन्माननीय नागेश पाटील आष्टीकर असतील, बंडू जाधव असतील, ओमराजे लिंबाळकर असतील आणि दुसरे 3 खासदार, हे सगळे 6ला 6 माझे मित्र आहेत। आणि राजकारणाच्या जागी ज्यावेळेस एका ठिकाणी आम्ही बसतो त्यावेळेस आम्हाला कळतं आणि त्यावेळेसच त्यांनी सांगितलं की तिकडं काही पडलं नाही, काही उरलं नाही, आम्ही आता आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला काहीतरी कल्पना होती पुसटची, तुम्हाला कल्पना होती, तुमचे मित्रता असून ते तुम्हाला सांगितलं होतं, तुमचे बरेचसे आमदार देखील मित्र आहेत, मग असं काही परत तुमच्याकडे आले का? आगे आगे देखो होता है क्या, काही दिवसातच मला वाटते पुन्हा स्फोट होईल आणि 14 हा आकडा त्यापेक्षा वाढू शकतो काय सांगता येते ध्यानात ठेवा। एकनाथ शिंदे साहेबांनी दाढीवर हात फिरवला की तुम्हाला सांगतो विषय संपला। ऑपरेशन टायगर झाल्यापर्यंत तर संजय राऊत म्हणतात आता ऑपरेशन तुडवा करा। मला असं वाटतं की संजय राऊतचं नाव तुम्ही काढू नका। संजय राऊतचं ज्यानं नाव काढलं त्याचा खाना खराब झाला, सत्यानाश झाला। आणि ते ज्या पार्टीमध्ये हे मला वाटतं की खऱ्या अर्थानं जसं एखाद्या झाडाला वळंबा लागते तसा हे संजय राऊत हे वळंबा आहे, ध्यानात ठेवा। त्या शिवसेनेच्या बुडाला लागून बसला आणि ते शिवसेनेला संपून टाकण्याचं काम, उद्धव ठाकरे साहेबाला संपून टाकण्याचं काम या वळंबानं संजय राऊतनं केलंय। बरं, आता या परभणीच्या निवडणुकीमध्ये, परभणी हिंगोली प्राधिकारीच्या निवडणुकीमध्ये किती मतांनी शिवसेनेचा म्हणजे महायुतीचा उमेदवार? मला असं वाटतं की जे समोरचे उमेदवार नावंदर साहेब आणि देशमुख साहेब आहेत त्यांचं डिपॉझिट जर राहिलं तर मला वाटतं की खूप होईल। नांदेडला खासदार आष्टीकर तर तुमच्याकडे आले आहेत, आता येणारच आहेत समजा, असं होऊ शकतं, परंतु त्यांचे पुत्र जे आहेत ते महाविकास आघाडीचे पुरस्कृत आहेत, कृष्णा पाटील, ते म्हणतायत की मी उद्धव साहेबांसोबतच आहे। त्या निवडणुकीत कसं काय घडलं असेल बरं? ते तसं म्हणतायत। कालपर्यंत ते होते, आता आज मला वाटते की ते आपल्या इकडे आलेले। म्हणजे कृष्णा पाटील पण आता त्यांच्या वडिलांच्या मागे इकडे? अहो, एक ध्यानात ठेवा, बाप तिथं लेक असतो, जिथं लेक तिथं बाप असतो, हे नातं काही तुटायसारखं असतं का? त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की कालची निवडणूक होती, त्यांना वाटलं की बाबा काही ना काहीतरी होईल, त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी त्यांच्या सोबत आहे म्हणून।